पुढील 24 तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र बनणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे। नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। सध्या बंगालच्या उपसागरात सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनला असून पुढच्या 24 तासांमध्ये दरम्यान 7 तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र तयार होणार आहे। या कमी दाबाच्या क्षेत्राची दिशा महाराष्ट्रापासून असणार आहे आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्याला 8 तारखेपासून मुसळधार, अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊससुद्धा पाहायला भेटू शकते। याचा सर्वात जास्त प्रभाव आपल्याला मराठवाड्याच्या भागामध्ये, पश्चिमी विदर्भाच्या भागामध्ये, मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये आणि कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पाहायला भेटू शकते। काही ठिकाणी पिकांचं नुकसान होऊ शकते, नदी नाले ओसळून वाहू शकतात। खूप जास्त पाऊस येण्याची येणाऱ्या दिवसांमध्ये शक्यता इथे दिसत आहे। संपूर्ण महाराष्ट्रात आज दिवसभर कोणत्या भागात विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे, तसंच येणाऱ्या दिवसांमध्ये कोणत्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार अतिवृष्टी पाऊस होणार आहे याबद्दलचा अपडेट काय आहे, या संदर्भातला अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि अद्यापही जर तुम्ही माझ्या व्हिडिओवर पहिल्यांदा आले असाल आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शेअर करा। सध्याच्या काळात आपण पाहू शकता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या प्रमाणात ढगाळ वातावरण आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे आता ही मॉइश्चर बंगालच्या उपसागराकडून महाराष्ट्राच्या भागामध्ये येत आहे आणि एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे। इकडे कर्नाटकापासून तर इकडे लक्षद्वीपच्या दरम्यानच्या भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे। यामुळे आपल्या महाराष्ट्रातील आज दक्षिण पश्चिम भागात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस असणार आहे। सातारा, सांगली, कोल्हापूर हा जो पट्टा आहे या भागामध्ये आज दिवसभरात आपल्याला बऱ्यापैकी भागात चांगला पाऊस पाहायला भेटणार आहे। आपण पाहू शकता पूर्वी भारतच्या भागामध्येही आज चांगला पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते। अनेक पावसाचे ढग पूर्वी भारतच्या भागामध्ये इथे सक्रिय आपल्याला दिसत आहेत। तसंच येणाऱ्या दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरात सध्याच्या काळात एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन या भागावर बनलेलं आहे। या सायक्लॉनिक सर्क्युलेशनचं रूपांतर हळूहळू पुढच्या 24 तासांमध्ये कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये होणार आहे। त्याची इंटेन्सिटी आणखी वाढणार, तीव्र कमी दाबाचा क्षेत्र बनणार आणि त्यानंतर डिप्रेशन बनणार आणि हळूहळू हा ओडिसाच्या भागाचा या दरम्यान या भागावर येणार आणि त्यानंतर याची दिशा महाराष्ट्रापासून असणार आहे। विदर्भातील काही भाग तसंच मराठवाड्यातील उत्तर भाग या भागापासून हा कमी दाबाचा क्षेत्र जाऊ शकते आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला अतिवृष्टी, मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे। जर आपण सध्याच्या काळातली महाराष्ट्रातील सॅटेलाईट इमेज बघितली तर राज्यामध्ये बऱ्यापैकी भागात उंचीवरचे ढग बनलेले आहेत। तिकडे नाशिक, नंदुरबार, धुळे तसंच पुणे, संभाजीनगर, अहमदनगर तसंच इकडे सोलापूर, सातारा, कोल्हापूर या भागातही बऱ्यापैकी भागात चांगले ढग आहेत। तसंच पुणे, मुंबईच्या आसपाससुद्धा ढगाळ वातावरण आहे। इकडे विदर्भात काही ठिकाणी विखुरल्या स्वरूपात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे। पण पावसाचे ढग राज्यामध्ये कोणत्याही भागामध्ये सध्याच्या काळात सक्रिय दिसत नाही आहेत। पण दुपारनंतर राज्यामध्ये परिस्थिती बदलणार आहे। राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे। पुढील 24 तासांमध्ये दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये अनेक ठिकाणी बऱ्यापैकी भागात मुसळधार पाऊस असणार आहे। सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली हा जो भाग आहे, पुण्याचा भाग आहे, तसंच इकडे संभाजीनगर, अहमदनगर हा जो भाग आहे, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली तसंच इकडे बुलढाण्याचा काही भाग, अकोल्याचा काही भाग या भागामध्ये आज दिवसभरात विजेच्या कडकडाटासोबत पाऊस असणार आहे। इकडे नाशिक, नंदुरबार, धुळे या भागातही काही ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे। म्हणजे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे। तसंच इकडे विदर्भातसुद्धा पाऊस असण्याची शक्यता आहे। खास करून पश्चिमी विदर्भात पावसाचा जोर असणार आहे आज। पूर्वी विदर्भातसुद्धा काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस असणार आहे, पण इंटेन्सिटी लाईट टू मॉडरेट आपल्याला पाहायला भेटणार आहे। म्हणजे हलका ते मध्यम पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे। तसंच आपण येणाऱ्या 7 तारखेबद्दल तुम्हाला दाखवलं तर 7 तारखेला अंदाजा आहे की बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र बनणार। तर आपण पाहू शकता एक अनुकूल परिस्थिती आपल्याला इकडे बंगालच्या उपसागरामध्ये पाहायला भेटत आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये अनुकूल परिस्थिती असल्यामुळे राज्यामध्येही पावसाचा जोर आपल्याला वाढताना दिसत आहे। राज्यामध्ये उद्या आपल्याला घाटमाथ्याच्या भागामध्ये पाऊस वाढताना दिसणार आहे। पुण्यापासून तर साताऱ्याच्या घाटमाथ्याच्या भागामध्ये मुसळधार पाऊस असणार आहे
इकडे सातारा सांगलीचा भागातही मुसळधार पाऊस असणार आहे. कोल्हापूर तसंच रत्नागिरी या भागात मुसळधार पाऊस असणार आहे. सिंधुदुर्ग गोव्याच्या भागातही पाऊस वाढणार आहे. इकडे संभाजीनगर अहमदनगर तसंच इकडे सातारा सांगली कोल्हापूर त्याला लागतवरतीचा बीड उस्मानाबादचा हा जो काही भाग आहे या भागातही पाऊस वाढणार आहे. इकडे नांदेड परभणी हिंगोली या भागातही पाऊस वाढणार आहे. इकडे विदर्भातही पाऊस हळूहळू आपल्याला वाढताना दिसणार आहे. विदर्भात सध्या विखुरल्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे, पण हा पाऊसही बऱ्यापैकी भागामध्ये पडणार आहे, कारण हळूहळू हा सिस्टम आपल्या विदर्भाकडे मॉइश्चर थ्रो करणं सुरू करणार आहे आणि यामुळे आपल्याला अशी परिस्थिती पाहायला भेटू शकते. विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. सर्वात जास्त प्रभाव याचा दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये पाहायला भेटू शकते. मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते. 8 तारखेपासून राज्यामध्ये परत एक मोठा पावसाचा वातावरण तयार होणार आहे. 8 तारखेपासून राज्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होताना दिसणार आहे. अनेक ठिकाण असणार आहेत. इकडे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ अनेक ठिकाण असणार आहे. सिस्टम हा हळूहळू इकडे ओडिसाच्या दक्षिण भागावर येत आहे आणि यामुळे विदर्भावर पाऊस वाढणार, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यावर पाऊस वाढणार आणि अनेक ठिकाणी वाईड स्प्रेडेड रेनफॉल होणार आहे. म्हणजे अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. दरम्यान 80-90 ठिकाण असणार आहेत ज्या भागामध्ये पाऊस पडणार आहे. संपूर्ण राज्यामध्ये अशी परिस्थिती असणार आहे. त्याच काळात कोल्हापूर सिंधुदुर्ग हा जो भाग असणार आहे या भागामध्ये रेड अलर्ट असणार आहे. या भागात लोकांनी खूप जास्त काळजी घेण्याची गरज आहे. या भागात खूप जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान ट्रिपल डिजिटमध्ये पाऊस पडू शकते. गोव्याच्या भागातही ट्रिपल डिजिट पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये आपल्याला पाऊस खूप जास्त पाहायला भेटू शकते. मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते अशी शक्यता इथे तयार होत आहे. तसंच येणाऱ्या 9 तारखेबद्दल जर तुम्हाला मी दाखवलं तर 9 तारखेमध्ये आपल्या राज्यामध्ये सर्वच भागामध्ये पाऊस पडणार. पूर्वी विदर्भात सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे. पश्चिमी विदर्भात, मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात आणि कोकण किनारपट्टीच्या भागात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. तर त्याच काळात सर्वात जास्त पाऊस म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये सर्वात जास्त इम्पॅक्ट पावसाचा हा मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीचा भागामध्ये असणार आहे. याचा काय प्रमुख कारण आहे हे तुम्हाला मी जर आता समजवण्याचा प्रयत्न केला तर एक सिस्टम हा जो बंगालच्या उपसागराकडून इथे येणार आहे, तर हा सिस्टम आपल्या मराठवाड्याच्या भागापासून जाणार आणि एक आणखी सिस्टम इकडे अरबी समुद्रामध्ये तयार होताना आपल्याला दिसत आहे. आपण पाहू शकता यामध्ये इमेजमध्येही आपल्याला दिसत आहे. या सिस्टममुळे काय होणार आहे, अरबी समुद्राकडून आणि बंगालच्या उपसागराकडून कॉन्सन्ट्रेट मॉइश्चर कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. जर आपण समोर स्थिती बघितली, दरम्यान 10 तारखेची स्थिती तुम्ही पाहू शकता. सर्वात जास्त पाऊस म्हणू शकता आपल्या महाराष्ट्रामधून सर्वात मोठा फटका पावसाचा हा मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या भागाला बसू शकते. कारण एक सिस्टम हा जो सिस्टम आहे हा सिस्टम पण या भागावर ॲक्टिव्ह राहण्याचं सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि एक लो प्रेशर किंवा वेलमार्क लो प्रेशर दरम्यान गुजरातच्या दक्षिण भागावर बनू शकते आणि यामुळे काय होणार आहे, इकडे अनुकूल परिस्थिती बनणार आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागावर आणि मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये हेवी टू व्हेरी हेवी एक्स्ट्रीम हेवी रेनफॉलची शक्यता दिसत आहे. मुंबईकरांनो आतापासून सावधान राहा. येणाऱ्या दिवसामध्ये एक अनुकूल परिस्थिती बनत चाललेली आहे. अनुकूल परिस्थितीमुळे राज्यावर परत मुसळधार ते अतिमुसळधार अतिवृष्टी पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते. आज दिवसभराचा जर आपण संपूर्ण राज्याचा हवामानाचा अंदाज तुम्हाला सांगितला तर आज दिवसभर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, इकडे पुणे आणि उस्मानाबाद हा जो काही भाग आहे या भागामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज सकाळपासून या भागात ढगाळ वातावरणसुद्धा आपल्याला अनुभवायला भेटत आहे आणि या भागातच आज आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे. इकडे संभाजीनगर, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या भागातही आज आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे. विजेच्या कडकडाटासोबत बऱ्यापैकी भागात आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे. इकडे नाशिक, धुळे, नंदुरबारच्या भागातही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. हा पाऊस सर्वत्र नाही असणार आहे, 1-2 ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे. तसंच जर आपण विदर्भावर आलं तर विदर्भाच्या भागामध्ये यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, इकडे अमरावती, वाशिम, अकोला या भागातसुद्धा काही ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत हा पाऊस आपल्याला या भागामध्ये पाहायला भेटू शकते. बाकी इकडे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता नाही आहे. जर हलक्या पावसाची सरी झाल्या तर झाल्या, नाही तर पावसाची शक्यता कमी आहे. बुलढाण्याच्या भागात आणि जळगावच्या भागात जास्त पावसाची शक्यता
नाही दिसत आहे. पण जर की स्थानिक ढग तयार झाले तर एखादी ठिकाणी हलक्या पावसाची सरी असतील, नाहीतर पाऊस आपल्याला पाहायला भेटणार नाही आहे. येणाऱ्या दिवसामध्ये राज्यामध्ये संपूर्ण भागात पाऊस वाढणार आहे. ज्या भागामध्ये पाऊस नाही पडत आहे त्याच भागामध्ये पाऊससुद्धा आपल्याला दिसणार आहे. आणि शक्यता इथे अशी बनत आहे की हिंगोली, तसंच इकडे नांदेड, परभणी, यवतमाळ, तसंच इकडे बीड, लातूर, उस्मानाबाद हा जो काही भाग आहे या भागाला या कमी दाबाच्या क्षेत्राचा सर्वात जास्त परिणाम पाहावे लागणार आहे. या भागात याचा सर्वात जास्त परिणाम येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. इकडे गडचिरोली, चंद्रपूरच्या भागातसुद्धा आपल्याला बऱ्यापैकी भागात चांगला परिणाम याचा जाणवणार आहे. अतिवृष्टी होणार आहे, मुसळधार पाऊस असणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, पुण्याच्या भागातही याचा जास्त परिणाम आपल्याला दिसू शकते. सर्वात जास्त पाऊस आपल्याला येणाऱ्या 11 आणि 12 तारखेला नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, तसंच इकडे अहमदनगर ह्या जो काही भाग आहे या भागामध्ये दिसणार आहे. मुंबई, पालघर, ठाणे हा जो काही भाग आहे या भागातही सतर्क राहण्याची खूप जास्त गरज आहे लोकांनी. कारण मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये डबल सिस्टम ॲक्टिव्ह दिसणार आहेत आपल्याला. एकतर तीव्र कमी दाबाचा क्षेत्र, वरतून एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन जो की पश्चिमी मध्य प्रदेशवर बनणार आहे. तर यामुळे अरबी समुद्राकडून, बंगालच्या उपसागराकडून पूर्ण मॉइश्चर, पूर्ण वाष्पाचा पुरवठा हा कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या भागावर कॉन्सन्ट्रेट होणार आहे. आणि यामुळे आपल्याला अशी परिस्थिती येणाऱ्या दिवसामध्ये पाहायला भेटणार आहे. नक्कीच याबद्दल तुम्हाला अपडेट्स देत राहू. प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन करा. व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नक्कीच त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा.